नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वाठारमध्ये भानामतीचा धक्कादायक प्रकार. शरण्य फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा भोसले यांच्या घरासमोर अघोरी कृत्य. वाठार तालुका हातकणंगले येथील श्री महादेव मंदिरासमोर असलेल्या शरण्य फाउंडेशन अध्यक्षा प्रज्ञा प्रवीण भोसले यांच्या घरासमोर आज पहाटे सुमारे 3:15 वाजण्याच्या सुमारास भानामतीचा धक्कादायक प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील महिनाभरात 3 जानेवारीपासून आजपर्यंत प्रज्ञा भोसले यांच्या तेलीमळा येथील शेतात, महादेव मंदिराच्या पाठीमागील शेतात तसेच आज पहाटे थेट राहत्या घरासमोर अशा एकूण 3 ठिकाणी भानामतीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत प्रज्ञा भोसले यांच्या फोटोवर असलेल्या 3 बाहुल्यांवर दोरा गुंडाळून फोटोमध्ये मोळा मारलेला असून त्यासोबत नारळ, 11 लिंबू, गुलाल, काळे उडीद, हळदी कुंकू आदी साहित्य लाल कपड्यात गुंडाळून त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस बांधलेला आढळून आला आहे. हे सर्व साहित्य 2 अज्ञात व्यक्तींनी पहाटे 3:15 सुमारास येऊन ठेवल्याचे घरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र सकाळी उठल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. या संदर्भात बोलताना प्रज्ञा भोसले म्हणाल्या, गेल्या महिनाभरात आमच्या शेतामध्ये 2 ठिकाणी आणि आज पहाटे आमच्या दारात भानामतीचा अघोरी प्रकार घडला आहे. अशा वाईट व अमानवी कृत्याचा मी तीव्र निषेध करते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं असून नागरिकांकडून अशा प्रकारामागील व्यक्तींना तात्काळ शोधून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.